नमस्कार मंडळी, चला आज बनवूयात मस्त चमचमीत शेवग्याची शेंगाची भाजी। तर शेवग्याचा वानवडा आलेला होता, पण करणार काय, चुकून माझ्याकडनं एक दिवस बाहेरच राहायला गेलं, त्यामुळे तो शेवगा असा सुकल्यावानी झाला। पण म्हटलं हरकत नाही, डाळ घालून केलं की छान होती ती भाजी। आणि माझ्याकडे भाजीला सुद्धा काही नव्हतं, तर इथं 2-4 पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर, थोडंसं आलं हे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे, तेलामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे, तो छान परतून द्यायचा आहे। आणि आपल्याला हे वाटण केले ते पण घालायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। इथे मी घरकुल मसाल्याचा वापर केलेला आहे आणि घरकुल मसाला घातले की भाजी खूपच छान वाटते। तुम्ही नक्कीच एकदा करून बघा। चवीनुसार इथं पाणी घातलेलं आहे, म्हणजे क्वांटिटीनुसार। आणि पाणी छान उकळलं की आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि मुगाची डाळ घालायची आहे। बघू शकताय मुगाची डाळ आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे। नंतर बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आहे आणि बघू शकता आपली भाजी इकडे रेडी आहे। एकदम छान लागते, तुम्ही नक्कीच एकदा करून बघा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।